ह्या धंद्यावर अशी आर्थिक प्रगती काय झाली का? झाली ही बंगला बांधला 7-8 लाखाचा. गायवर बांधला ही. सगळं दुधावरच. हो गाय दुधावर घेतले सगळे. शेती वगैरे काय तुम्हाला? शेती आहे की शेती 1-2 एकर घेतली एकात. नाही फिरलो काय आता सगळं युट्यूबवर दिसतंय, सगळं मोबाईलवर बघतोय आपण, देवच करतोय नियोजन सगळं. हे सगळं करतं हे असं बघतोय ना. 10 दिवसाला 24,000 खर्च आहे. त्यामुळे नफा किती राहतो? 1 लाख रुपये दुधाचं, 1,10,000 1,15,000 दूध 10 दिवसाला. शेतकरी मित्रांनो, आज आपण इंदापूर तालुक्यातील पिटकेश्वर या गावात आलेलो आहे. तर तुम्ही मागे हा फार्म बघताय, हा 20 ते 25 गायींचा फार्म आहे. तर या फार्मविषयी संपूर्ण माहिती आणि सध्याच्या स्थितीला दूध व्यवसायात येणाऱ्या अडचणी, कारण आता दुधाला रेट पण कमी जास्त होतोय सारखा, त्यामुळे त्या कमी दूध दरात पण मॅनेजमेंट कसं केलं पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. नमस्कार. नमस्कार. आपला परिचय? विजय ज्ञानदेव येरळकर. आपल्याकडं आता किती गाय आहे त्या टोटल? 23 गाय आपल्याकडे. 23 गाई. कधीपासून तुम्ही ह्या दूध धंद्यात आहे? 20 वर्ष होईल असेल. 20 वर्ष. मग सुरुवात तुम्ही कशी केली होती? सुरुवातली 1-2 गाय, 1 गायपासून चालू केलं आपण. त्याच्यापासून कशा गायी वाढवल्या तुम्ही? हळूहळू आता ते बाय 23 वर गेले होते. 23 गायबद्दल. म्हणजे कशा गायी वाढवल्या? विकत घेतल्या का घरी? विकत घेतल्या काय, घरी तयार केले आहेत काय. बोललं विकत घेतले, खाट्या गाय घेतल्या काय, ते काय बनवले ते. आता किती गायी त्या टोटल? तर 23 गाय. 23 गायी. किती असते रोजचं दूध संकलन? दूध आता आहे की 275 बसते दिवसाचं. 2 टायमाचं. 2 टायमाचं 275 लिटर. 75 70 75 किंवा 65 70 असं म्हणजे केल्यावर 200-250 मोरून 300 जाते. म्हणजे ते दुधात कंटिन्यू सातत्य राहण्यासाठी कसं नियोजन केलंय तुम्ही? मुरघास भरलाय. मुरघास लागतो. मुरघास नसल्या भरल्यावर मग सक्सेस होणार आहे. कसं नियोजन केलंय त्याचं? मुरघास भरलाय म्हणा, असं म्हणजे खडा खांदलाय आणि त्यात पुरलाय मुरघास. किती दिवसाचं चाऱ्याचं नियोजन एकदम? 7-8 महिन्याचं भरलंय. 7-8 महिन्याचं नियोजन एकदम चाऱ्याचं. 7 एकर मुरघास भरला आता. 7 एकराचा. म्हणजे तरी किती टनाचं खड्डा येतं तुमचं? आता टनाव नाही त्यात सांगता यायचं, बरं तरी 7 एकर म्हणलं तरी एकरात 20 टन निघतो या मुरघास. एकरात 20 टन. 140 टन झालाय त्याचा. 140 टन म्हणजे 2 खड्डा येतं काय? एकच खड्डा आहे. त्या खड्ड्यात बसतो तेवढा 150-200 टन बसतो. म्हणजे खड्ड्यात मुरघास केल्यानं काय म्हणजे तो काय नाही नाही तर? काय तोटा. उगाल्यावर थोडी वर्षी होती, उगाल्यापर्यंत होती. अजिबात आधी होत नाही वर्ष. हे खांद्यात गेलो आपण, शेजारी खांदा ना अजिबात वर्ष होत नाही. तुम्ही इकडे खांदा 8 दिवस मी इकडे नाही गेले तिकडे वर्ष होणारच की हवेने. म्हणजे मुरघास करताना तुम्ही कशाचा मुरघास केला आता मुरघास मकाचा केलाय, ऊसाचा केलाय, गिनीगोळाचा केलाय. म्हणजे तिन्ही मिक्स केले? नाही इकडे मुरघास मकाचा ह्यात भरलाय. कशात? खड्यात भरलाय. आणि बाकीचा पिशव्यात भरलाय. 5 टन पिशव्यात भरले ऊसाचा गिनीगोळाचा. आता मग तुम्ही चाऱ्यात फक्त मुरघास देत आहे? हो, 2-3 क्रॉस येतात. तिन्हीचा क्रॉस. दुसरा इतर चारा काय नाही? नाही अजिबात इतर चारा नाही, फक्त मुरघासच. मुरघास, गिनीगोळ, ऊस, मकाचा मुरघास, तिन्हीचा क्रॉस देते. कसं असतंय दिवसाचं नियोजन तुमचं म्हणजे गोठ्याचं? 800 किलो देतोय मुरघास आता रोजचं 800 किलो. म्हणजे सकाळ उठल्यापासून म्हणजे कामाचं रुटीन कसं असते संध्याकाळपर्यंत? 4ला आम्ही उठतो. 4ला उठलं म्हणजे मग आम्हाला खाया टाकायला ही वाजता 5 वाजता त्या, धारा काढायला 6 वाजता त्या, 6-6:30 आम्ही गोठ्यात बाहेर निघतो. आता गोठ्यात प्रामुख्यानं आजार कुठले होते गाय? आजार दगडीचं प्रमाण जास्त आहे. दुसरा इतर अजिबात नाही आजार दुसरा काय. दगडी आजार कशामुळे होते? हे पावसात चिकचिक म्हणून घाणीमुळे असे घाण असे असली की झाड होते. पावसाळ्यात बॅक्टेरिया तयार होते त्याला, त्यामुळे दगडीचं प्रमाण वाढते. मग त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे? ती गोठा टाकला पाहिजे सगळ्या नियमाने. आता पोलिओस करणार आहे सगळे. मग किती दिवसाला तुम्ही गोठ्यातनं शेण उचलता? असं 2-3 महिन्यात काढतो बाहेर. 2 महिन्यात? 2 महिने 3 महिने. किती प्रमाणात चारा असतो गाईला दिवसाला? एका गायला का? एका गायला 15 किलो जास्त आहे दिवसाकडे? दिवसाला म्हणजे दिवसाला 30 किलो एका गायला. आणि 30-32 किलो. खुराकात काय काय असते?
खोराकात मकाचा बराटा आहे, गोळी पेंड आहे, दुसरी एक आहे ती बारली म्हणून ती चालतोय त्यातलं एक सोडवलेली. बारलीनं काय फरक पडतो त्याची? बारले नाही वापरत, पण त्यात आले तसले म्हणजे ते काय मिसळून म्हणून आहे ते पिया तसलं हाय प्रोटीन येतं त्यात प्रोटीन आहे आता. ते पावडर तयार केली ना त्यांनी बारलेली ती वापरतोय आम्ही आता पिशवी. म्हणजे ती किती प्रमाणात द्यायची? ती एका गेल्या अर्धा किलो द्यायची एका टायमाला फक्त. अमोनियातनंच? हां पेंडी अशी पोयरण टाकतो. वैरणीवरच ती पावडर टाकायची? पावडर टाकायची, पेन टाकायची, बराटा असं वरचीच करतो. किती दिवस झालं चालू केली आता पेंट? पेन पहिल्यापासून आहे की हां हां, ती पावडर पावडर चालू केला 2 महिने झाले. 2 महिने झाले. मग ते पहिल्यातन ह्या पावडरीत म्हणजे आता काय पेंड वाजते 50%. पेंड वाजते म्हणजे अजून काय फायदा होते त्याचा? हाय दूध भरपूर निघतंय, तरी प्रोटीन किती वाढतंय, किती लेवल जाते दूध. पेंड कमी झाला आम्ही वापरतोय. किती म्हणजे दूध वाढतंय तरी? दूध आहे लिटर 2 लिटर मी काही वाढली आहे पेंडीपेक्षा जास्त. आणि पेंडीचा खर्च कमी झाला, पण ती 3 चक्र दिल्यामुळं दुधाची लेवल चांगली चालते. म्हणजे पहिल्यापेक्षा पेंडाचा कमी द्यायचा आहे? कमी देते पेंड. आणि त्या पावडरीचा खर्च किती आहे? ती किती 1400ला 1350ला बॅग मिळते. 1350ला बॅग. एका गाईला रोज अर्धा अर्धा किलो द्यायची एका टायमाला. त्याच्यामुळे पेंड कमी किती गेली गायची? पेंड 1 किलो टाकतो, 1.25 किलो गायला फक्त एका टायमाला. 1.25 म्हणजे 1 किलो पेंड आणि 1 किलो ते 1.25 किलो पेंड घ्यायला. अर्धा किलो ती पावडर. अर्धा किलो पावडर आणि अर्धा किलो बारडा. म्हणजे कशाची पावडर आहे ती मिस ह्याचे म्हणून आहे ना, ती बारले वजन त्यांनी आता केलंय, तयार केलंय. बारलेची कंपनी आहे ना, त्यांनी तयार करून त्याचं पॅकिंग करून पाठवते. म्हणजे काय काय घटक आहे त्यात प्रोटीन आहे, अजून बरेच घटक आहे त्यात. आहे चांगलं आहे, पण गुराला हानिकारक नाहीत. आता तुमच्या गोट्यात किती लिटरपासून किती लिटरपर्यंत दूध देणार आहे गाय? आहे की 16-17 पासून 30 पर्यंत सगळं आहे. 30 लिटरपर्यंत गाय. मग आता दुधाला दर कमी जास्त होतोय, त्यात म्हणजे दुधाला कमी झाल्यावर दर काय शेतकऱ्यांनी गोठं मोडलं? हो, लय मोडलं. मग त्यात सातत्य टिकून राहण्यासाठी काय करायला लागते? त्याला रोज ताजेबंद नियोजन नसल्यामुळे परवडत नाही ना अजिबात कसलंच. मग कसं नियोजन केलं पाहिजे? काय सातत्य राहण्यासाठी काय नियोजन केलं पाहिजे? त्याला मुरगास पाहिजे, 50-60% तरी मुरगास रोजचा पाहिजे. रोजचा मुरगास 50% तरी पाहिजे. तुम्ही बाकीचं कसलं बी मग खाया घातलं तरी 50% चालते. 50% ही मुरगास पाहिजे गुरांना. तर तुमची पेंड, गायची तब्येत हे सगळं दाखते राहते. पेंड वाजते, तब्येत असते. आता म्हणजे काय शेतकरी म्हणते की मुरगासानं गाय ही गाभण जायला त्रास करते गाय वगैरे? नाही काय अडचण, आम्हाला तर नाही अडचण झाली काय. म्हणजे मुरगास कसं आहे माहिती आहे का, मुरगास ज्या दिवस ठेवायचा म्हणजे मग गरम मुरगास घालायचा नाही. हां, मग जसं वाटतं ना बाबा लय गरम आहे तर मग 1 दिवस खालून ठेवायचा, वाळून दुसऱ्या दिवशी घालायचं असं करायचं. म्हणजे तुम्ही खड्डा भरल्यापासून किती दिवसात फोडता ती? आम्ही लगेच फोडतो खड्डा भरला दिवशी, दुसऱ्या दिवशी फोडतो. लगेच दुसऱ्या दिवशी? मग लगेच फोडल्यामुळे मग आता काय काय शेतकरी 40-45 दिवस हाय बरोबर, पण आपल्याला तर नाही घेत व्हायचं तसं. आता एवढे जनावर ठेवायचं म्हणजे काय फोन जमतं का, मग लगेच पडते माझं. बारखट करायला पडत नाही तर. गाईचं आता गोठ्यात म्हणजे वर्षाला वेत होतंय का तुमच्या? हो, होते की वर्ष 1.5 वर्ष येत होतं. आता थोडं आग मागं. महत्वाचं म्हणजे गाय गाभण जायला कशामुळे त्रास करते? गाय दूध जास्त दिलं की गाय गाभण राहायला देते त्यामुळं आपण तुझा जावरी जास्त काढतोय. तुम्ही मंडळ मिक्सर नाही दिलं गायला तर गायचं 35 ऍसिड कमी होते ना, मग त्यामुळे ते दूध देऊन देऊन त्याची हाड झीज होती. त्यामुळे मग ते ताप देते गाय. त्याला कॅल्शियम पावडर ही दिली पाहिजे. मग काय काय तुम्ही ते देता, कशी काळजी घेता? गायचं वर्षाला वेत झालं पाहिजे. आम्ही 3 महिन्याला हे जांदा जो देतोय जनताचा. लशी सगळ्या गोचड्याची लस, लंपीची लस. ती किती दिवसाला असते? ती काय येते ते टायमाला मारायच्या सीझनच्या बाय सीझनला. आता लायची लशी दिल्या, सगळ्या लशी दिल्या का नाही, मग गायला आजारी नाही गायला आमच्या अजिबात. काय आजारी गाय पडत नाही आम्हाला, फक्त प्रॉब्लेम गोट्यावर दगडीच आहे. दगडीच? हा, आजारी गाय अजिबात पडत नाही. का तरी लशी दिल्यामुळं खाद्य चांगलं आहे, सगळं लागतं यावं, पोटभर वैरण आहे, सगळी मुरगास आहे, सगळं आहे. त्यामुळे गुराला अडचण येत नाही काय, फक्त आम्हाला अडचण दगडीची येते. दगडीची? मग त्याच्यावर काय तुम्ही असं उपाय केला नाही तर काय? ते आपण डॉक्टरचं म्हणणं येतं की बुरशी येत जाते. कशात ना? शेणात? नाही, मुरगासातनं. मुरगासातनं बुरशी गेल्यामुळे दगडीचं प्रमाण वाढते असं त्यांचं म्हणणं आहे. मग आम्हाला म्हणणं बरोबर आहे, 50% घातल्यावर 50% ही घालून ती घाला डॉक्टर म्हणते, तर अडचण नाही. पण आम्हाला वाटतं की दूध दिल्यामुळे दगडी होती.
दूध जास्त पिढी आहे. ह्यातनं आता पुढचं टार्गेट काय आहे तुमचं? अजून गाई वाढवायची 25 20 वाढवायची अजून आता 23 50 40 45 गाई करायची सगळी. 40-45. दुधाला दर कमी होता तेव्हा म्हणजे ही व्यवसाय परवडत चालू होता बाई आपला व्यवसाय परवडतं. चालू होता, पण कसा ताळमेळ लावत होता तुम्ही खर्चाचा दुधाचा? वैरण वय सगळं मका वापरली तरच धंदा परवडतोय. मका जर तुम्ही नाही वापरली तर धंदाही परवडत नाही. हं, हां मग मका नाही वापरली की गाई जी 20 लिटर देणार आहे ती 14 लिटर देते. 6 लिटरचा गॅप हे मधला भरून निघत नाही. हं, मग त्यामुळे दुसऱ्या वैरणला वैरण जाते की वैरण दुधाला. हं, मग ही वैरण चालल्यामुळं दूध वाढते म्हणजे कवर होतात पैसे सगळं. म्हणजे लेवल. आणि आमचं बी समाधान होतंय ना. दूध भरपूर निघते गायांना नका का म्हणजे ह्या पैशांना राही नका पण त्या वैरणनं जे पैसे आपल्यातनं पैसे वैरण जायचं त्या मकाच्या ह्यात पैसे वर कवर होते मुरगासाठी असल्यामुळे. दूध गाय देते जी 15 लिटर द्यायची ती 20-22 लिटर चालते मक्याच्या वैरणीमुळे. हां मकाच्या बरड्या मकाच्या किराण्यामुळं किराणी चालल्यामुळं बरडा ती घालताय का त्याचाच मुरगास केला? मुरगास 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 म्हणजे ती पेशल घालत नाही? नाही नाही तिथं मुरगास मकाचाच मुरगास किरायचा करतोय ना आपण सगळा. आता म्हणजे खर्च जाऊन महिन्याकाठी किती उत्पन्न निघते एवढ्यात गायीतनं? आता चालू लांब बघा की आता आम्हाला 20,000 पेंट जाते 20 ते 20,000 पेंट आणि 4,000 बरडा मकाचा म्हणजे 10 दिवसाला 24,000 खर्च येतोय 10 दिवसाला. 10 दिवसाला 24,000 खर्च आहे. त्यामुळे नफा किती राहतो आता? 1 लाख रुपये दूध जातं 1,10,000 1,15,000 दूध हं. 10 दिवसाला. आता 20 वर्ष झालं तुम्ही ह्या धंद्यात आहे. ह्या धंद्यावर अशी आर्थिक प्रगती काय झाली का? झाली ही बंगला बांधला 7-8 लाखाचा. हं. गायवर बांधला आहे. सगळं दुधावरच? हो गाय दुधावर घेतले सगळे. शेती वगैरे काय तुम्हाला? शेती आहे की शेती 1-2 एकर घेतली आता एकात गेल्या वर्षी. आता किती क्षेत्र आहे टोटल तुम्हाला? 6.5 एकर. 6.5 एकर. मग त्यात वैरणच असते का? वैरण आहे डाळिंब आहे हं. डोबळी मिरची आहे सगळं करतो असं सगळं. म्हणजे वैरण जर घ्यायची म्हणलं तर सगळं तुमचं विकायचं सगळं? विकत बी घेतो वैरण घरची काही विकत घेतो. हं. जवळजवळ 50-60% आम्ही विकतच घेतो. हं. सीझनला भरायची. म्हणजे परवडते म्हणायचं हो आता? विकतच घरच्यापेक्षा एखादी घेतलेली परवडते. हं. आता एखाद्या तरुणानं जर नवीन सुरुवात करायची म्हणलं तर कशी सुरुवात केली पाहिजे? काय त्याने व्यवसाय चालू करायला त्यांना अडचण नाही काय. हे सगळं मटेरियल आधी भरलं पाहिजे गोटा टाईट केला पाहिजे. हं. त्याला खाद्य काय लागतं हे सगळं तयार केलं पाहिजे घरी आधी आणि मग गायात उतरलं पाहिजे. हं. नाही तुम्ही काय त्यांना टाकायचं वालीवरण कुठं गेलं गेलं त्यांनी दूध देतात नाही काय मग त्यामुळे माणसं अडचण जाते ती. तुम्ही आता म्हणजे असं बाहेर दुसऱ्याचं हे गोट फिरता का म्हणजे काय नवीन करण्यासाठी? नाही फिरलो पण काय ना सगळं युट्यूबवर दिसतंय सगळं मोबाईलवर बघतोय आपण देवच करतोय त्याच्यावर सगळं हे सगळं करतं हे असं बघतोय ना ते बघूनच करायचं. काय दुसरे फिरले तरी सगळं दिसतंय मोबाईलमध्ये. हां ब्रिडिंगवर वगैरे काय काम? आता ब्रेडवरच काम करायचं. आता आम्ही आता काय केलं आता पत्र बेंगलोरच्या आहेत त्या 2-4 गाय आहेत. बेंगलोरवरनं पण आणली? आणले त्या 2-4 आहेत त्या. पंजाबच्या 5 आहेत त्या. आता पंजाबच्या ही काय आणलेली टिकत नाही ते म्हणते ते? नाही तिकडे आपली पाहिजे 5 गाय आहेत. काय अडचण आली का तिथं? नाही काय अडचण आली. आता ब्रिडवर कसं काम चालू केलं? आता ब्रेडवर इंजेक्शन बसतो गायला ते बारी बारी. आता किती गायांना भरली ती? आता 5-6 गायांना इंजेक्शन भरलेली. गाभा नाही त्या आता? हो गाबण्यात गाय. म्हणजे काय रिझल्ट आला का त्याचा? गाय गाभा नाही त्या फक्त? हो तपसं खाल्लं काय खाल्लं पण कालवडी वगैरे त्याच्या अजून झाली त्या का नाही? नाही अजून आता येण चालू व्हायला टाईम आहे त्यांना. गोट्यात गाय कशी पाहिजे म्हणजे दूध व्यवसाय परवडेल ह्या हिशोबाने? गाय 20+ ते 25-30 होतं. म्हणजे ती कशी निवडायची गाय? ब्रेडच बघायचं. हां ब्रेडवर काम करायचं. तुम्ही आता पंजाबला बेंगलोरला गेला तर तुम्ही तिथं म्हणजे गाय निवडताना कशी निवडली गाय? आपण गाय बैल आपल्याला लगीनच राहिली काय आपल्याला बघतो आपण द्यायचं पण दाखल करतोय. तरी काय काय बघितलं पाहिजे त्यात? गायचा माठ कसा आहे गायची बॉडी कशी गायचं कशी आहे ही बघितलं पाहिजे. गाय नुसती पोका असून बी उपयोग नाही हा. तिचं बरे शरीर सगळं पाहिजे ना असं. हे दूध दिल का बाबा? दूध बी देईल पण टिकली पाहिजे आपल्या गोठ्यात ना. भोपाळ गाय म्हणून काय उपयोग आहे? गायला म्हणजे तिची बांधीबाज गाय पाहिजे चांगली. कासाचा माठ पाहिजे ते शिरा पाहिजे कशी आहे त्या ते बघून आणतो ना आपण गाय सगळं. म्हणजे आता हे पुढे ब्रीडवर काम केलं आता ब्रेड अजून ह्याच्यापेक्षा ब्रेडवर काम करायचं. आता घरी तयार करणार आहे ब्रेड आपण घरी तर म्हणजे कसं? इंजेक्शन भरून आता बारी बारी इंजेक्शन भरूनच करायची. कालवडी संगोपन ह्याच्या आधी काय केलं का तुम्ही? नाही केलं करायचं. कालवडी विकून टाकताय?
कावड टिकले जातात पाहता एकवीस हे. परवडत नाही ना मग दूध दाणे पण जुळत नाही कावड सांभाळायचं म्हणलं की. हं, हं, हं. आता इथून पुढं ब्रीड जाय आता आहेत 2 मोरं गाई एकात घ्यायची नाही, घरी गाई बनवायची हे डोक्यात येतं. हे, हे, आपल्या घरची गाई 1 नंबर, हे. आपण ब्रिडर काम बारी बारी इंजेक्शन भरून घरी बनवायच्या. आता कुठल्या म्हणजे त्यातली माहिती आहे तुम्हाला कुठले इंजेक्शन भरले हो माहिती आहे. कुठली भरली त्यात आता ज्युपिटर भरले हे, आणि दुसरे ते मिड नाईट एक भरले हे. 432. म्हणजे तरी त्या इंजेक्शनाची म्हणजे पहिल्या वेळेला त्या कालावडीची दूध क्षमता किती राहील याला किती डॉक्टर काय सांगितलं आम्हाला 28 प्लस चालू नाही मला ते हे, 25 प्लस 28 तर तीच मी त्याने सांभाळणे आपले आहे हो. पण ब्रेड कसं दिसाय काही चांगली हे, गोट्यात हे. म्हणजे ती दिसायलाच गाई चांगली दिसते, पण सांभाळणे बी आपण आहे ना. आपण गाई मस्त तुम्ही तिसरे देणार आहे, तुम्ही त्याला वैरण नाही टाकलं तर तू कुठं निघणार आहे. तसं काढायला म्हणजे आपण ह्यात बी आमच्या 30 साध्या गाय 30 गाय पिळतोय आम्ही. साध्या काय असं हां 30 लिटर पिळतोय. पण त्यांना बी त्यात वैरणी टायमिंग पाहिजे, त्यांना गॅप पाहिजे मधला. हे. तुम्ही काय वर टाकून 2 टाईम वर टाकतोय फक्त 2 टाइम 2 टाईम वर. हां किती टायमिंग असतं दोन्ही टायमामध्ये म्हणजे सकाळी किती वाजता संध्याकाळी किती वाजता सकाळी 5 वाजता वैरण पडते, हे, संध्याकाळी 4:30 वाजता पडते. हे. तेवढं 2 टाईम वर टाकायची. हं, हं. दारा 5 वाजता काढायच्या हे, सकाळच्याला, हे, संध्याकाळी 5 वाजता बसतो जायचं. हे, हे. किती जण बघताय गोट्याचं नियोजन एवढ्या 20 गाईचं ही काय दोघंच बघतो आम्ही फक्त. कोण कोण पोरगा मी बघतो. फक्त तुम्ही पोरगा बी 12 शहर आहे. हे. दोघावरच हो गोट्या दोघं काय गोट्या लागत नाही, माणूस लागत नाही गोट्याला. हे, काय नाही, मुरगाच भरलाय काय नाही. सकाळ सकाळी म्हटलं की 15-20 मिनिटात आम्ही मुरगा सगळं भरतो. हे. हां तिला शेळा जातं पुन्हा 12 शेळा त्याला. म्हणजे ते मोरगास भरल्यामुळं इतर काय अडचण नाही. मुक्त गोटा असल्यामुळं 10 मिनिट टाकाय नाही गोटा आहे. जे कसे 20-25 गाई बांधलेली असते, गोटा आहे 24 गाय जाईल. फक्त दारा काढायलाच टाइम धारा काढायला फक्त अडचण आहे, दुसरं काय नाही. धारा काढायला जातो या वरण टाकाय 15 मिनिटात आमची वरण टाकून होईल सगळी. 15 मिनिटं वाटत काम आहे फक्त आम्हाला वरण टाकायला, आणि धारा काढायला 1 तास हे. 1.25 तास फक्त आम्ही रोज काम करतो गोट्यात. गोट्यात काहीच काम नाही दुसरं अजिबात. मुरगास बसा 15 मिनिट, 1.5 तास आमचं काम सगळं होतं एवढं गोराचं. पुन्हा आम्हाला इकडं काय काम नाही अजिबात. तिकडे फिरकायचं नाही रे अजिबात. पाणी तिकडे सोय जायला लागतं. किती पाणी मुक्त गोट्याचं काय काय फायदे होतात ही काहीच की शेण उचलायचं नाही, पाणी दावायचं नाही गोराला. त्यामुळे काय कामच नाही गोट्यात काय. मग आता सगळ्या गाया मोकळ्या आहेत, आता एखादी त्यातली गाय आजारी वगैरे आहे मस्टर्ड तिला झाला हे कसं तुमच्या लक्षात येतं लगेच जाणवतं आम्हाला. धारा काढताना कळते गाय आजारी, गाय कोचामते लगेच. हे. हं.